इसी प्रेजेंटेशन से विराम लेता हूं और आपका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू मिस्टर रवी गुप्ता, तुमचे आभारी आहे। तुम्ही ब्रँडिंग ऑफ शुगरकडे जावं असं सुचवलं। इथेनॉलचे दर कसे वाढवावेत किंवा त्याचा इंधनाचा उपयोग करून त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा याविषयी आपले विचार प्रकट केले। थँक्यू। आता मी पुढचे वक्ते म्हणून आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय श्री शेखर गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्रातील साखर उद्योगातील प्रशासकीय सुधारणा या विषयावर त्यांचे विचार प्रकट करावेत। त्यांचा अल्प परिचय मी थोडंसं करून देतो, कारण त्यांचा संपूर्ण परिचयासाठी आपल्याविषयी एवढा वेळ नाही आहे, वेळेचा कन्स्टंट आहे। त्यांनी MSc कृषी विशेष प्रावीण्यसह आणि प्रथम श्रेणीत पास केलं आहे, तसंच MA समाजशास्त्र MA तत्त्वज्ञान दोन्ही केलं आहे, LLB केलं आहे। ठीक आहे, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन करावं। थँक्यू। आदरणीय पवार साहेब, सहकार मंत्री, मंचावरील सर्व मान्यवर आणि मित्रांनो, साखर उद्योगामध्ये जो बदल होतो आहे त्याच्यात प्रशासनाचा काय वाटा आहे आणि इथून पुढे कुठल्या दिशेने जायला पाहिजे याबद्दल माझं हे प्रेझेंटेशन आहे। पहिला जो स्लाईड आहे ते दाखवते की ऊसाचं क्षेत्र कुठे किती आहे। दोन गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत। ते म्हणजे पहिल्यांदाच असं झालं की कोल्हापूरचा हंगाम संपल्यावर 2 महिन्यांनी आता मराठवाड्यातला हंगाम संपत आहे आणि तरीसुद्धा जर ऊसाचं क्षेत्र बघितलं, कोल्हापूर 3 लाख हेक्टर, पुणे 272 आणि औरंगाबाद रिजन पूर्ण 193 आणि नांदेड 137, याचबरोबर 13,67,000। तर इथून पुढे साधारण 14 लाख हेक्टरच्या आसपास महाराष्ट्रात नक्की ऊस राहील, किंबहुना पाऊस चांगला झाला तर हे 15 लाख हेक्टरवर आपण जाऊ। तर हे येत्या काळामध्ये साखर उद्योगामध्ये अजून जवळजवळ 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथेनॉलमध्ये आणि एक्सपान्शनमध्ये 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट येणं अपेक्षित आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या शेतकऱ्यांचे वेळेवर क्रशिंग होण्यासाठी मदत करता येईल। ही जी दुसरी स्लाईड आहे त्याच्यात पण 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। आपण मराठवाड्यातल्या ऊसाची यावर्षी मीडियाने भरपूर चर्चा केली। संपूर्ण औरंगाबाद रिजनमध्ये 25 कारखान्यांची कॅपॅसिटी किती? 79,000 टन प्रतिदिन। नांदेडच्या कारखान्यांची कॅपॅसिटी 74,000 टन आणि एकट्या कोल्हापूर रिजनमध्ये कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्याची आहे 1,90,000 टन प्रतिदिन। म्हणजे एक दिवसामध्ये शिल्लक राहिली आहे। पुढच्या महिन्याभरात हे सगळे पैसे देऊन होतील असं मला विश्वास आहे। सहवीज निर्मितीमध्ये जरी आपल्याला रेट खाली असले तरी 2254 मेगावॉट एवढी क्षमता आपली आहे आणि साधारणपणे 675 कोटी युनिट्स एवढे वीज निर्मिती होते। त्यातली 66% वीज निर्मिती आपण निर्यात वीज करतो आहे आणि त्यातनं आपल्याला काही रक्कम मिळते आहे। काय आव्हान आहे, म्हणजे पुढची दिशा काय पाहिजे साखर उद्योगाची, त्याच्यामध्ये ऊसाचं उत्पादन हा पहिला मुद्दा आहे। जावासारखा देश किंवा हवाई बेटांमध्ये जिथे सतत पाऊस पडत राहतो, ऊस हे गवताचाच प्रकार असल्यामुळे जिथे पाऊस जास्त पडतो, सर आपल्याला कोकणामध्ये पहिल्यांदा आता 2,000 एकरवर लागवड झाली आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये। मला आता साखर आयुक्तालयाला त्याची पण दखल घ्यावी लागत आहे की कधीच सिंधुदुर्ग रत्नागिरीची आपण चर्चा करत नव्हतो, परंतु आता तिथला पण ऊस शिल्लक राहिला का हे आता बघावं लागणार आहे। तर भरपूर पाऊस पडणाऱ्या कोकणामध्ये ऊसाचं क्षेत्र वाढत आहे। हेक्टरी टन उत्पादन जे आहे ते भारताचं ॲव्हरेज आहे 64 टन प्रति हेक्टर आणि स्कोप किती आहे म्हटलं तर संजीव मानेसारखा शेतकरी एका एकरात 160 टन काढतो आहे। तिथपर्यंत जायला आपल्याला स्कोप आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मराठवाडा तर मला असं वाटतं आहे साखरेचं सगळ्या जगाचं आगार होऊ शकतं आहे, एवढी ताकद मराठवाड्यामध्ये आहे। कारण कोल्हापूर बघितलं आपण तर आता 1 गुंठा जमीन शिल्लक नाही जिथं ऊस वाढायला शक्यता आहे। तेच मराठवाड्यामध्ये असं दिसतं आहे एका शेतकऱ्याचं जर हार्वेस्टिंग सुरू झालं तर 35 एकर ऊस हार्वेस्ट करायला 2-2 महिने लागायला लागले आहेत। सो याचा अर्थ होल्डिंग जास्त आहे, काळी माती आहे, पाणी आलं तर हा प्रश्न सुटू शकतो असा परिस्थिती आहे। महाराष्ट्राची उत्पादकता आता 100 टनावर आली आहे, पण भारताची उत्पादकता अजूनही कमी आहे। तर प्रति हेक्टर 100 टन आणि त्याच्यावर उत्पादकता ठेवणे हे पहिलं आव्हान आहे। हे करत असताना साखर कारखाने जे पारितोषिकं देतात त्याची माझी विनंती आहे,
महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांनी 100 टनपेक्षा जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांचे क्लब तयार करावेत, त्यांना जरा एनकरेज करावं, त्यांचा सत्कार करावा, थोडी बक्षिसं त्यांना दिली तर त्याचं बघून, कारण सीइंग इज बिलिव्हिंग असं म्हणतो आपण, दुसऱ्याचं बघतो तेव्हा शेतकरी ती गोष्ट फॉलो करतो. ही गोष्ट लक्षात घेतली. आज तुम्ही ठरवलं तर 3 वर्षांनी तुमच्याकडे 50 लोक 100 टनाच्या वर उत्पादन काढणारी येतील. जास्त उत्पादन खर्च आहे आपला, कारण ऊसाची उच्च किंमत आहे, अकार्यक्षम तंत्रज्ञान आहे, आउटडेटेड मशिनरी आहे. आपल्याकडे बॉयलर इफिशियन्सी, स्टीम इफिशियन्सी ह्याच्यावर रँकिंग करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे की हे ज्यांनी मॉडर्न होतो याची रिझर्व्ह बँकेने पण सर दखल घेतली आणि प्लॅनिंग कमिशनने पण दखल घेतली. आता बँकासुद्धा याचा वापर सिबिल स्कोअर कारखान्यांचा बघण्यासाठी करणार आहेत की शेतकऱ्याचं देणं जर पेंडिंग असेल तर NCLTमध्ये सिक्युरिटायझेशनमध्ये सगळीकडे अडचण तयार होते. तर बँकांचं पण लक्ष या विषयाकडे आहे की याने शेतकऱ्याचे पैसे किती पेंडिंग ठेवले आणि इथून पुढे साखर कारखान्यांचं रँकिंग हे आता एस्टॅब्लिश आपण तत्त्व केलं आहे की शेतकऱ्याचे पैसे देण्याच्यावर साखर कारखान्यांचा दर्जा अवलंबून राहील. ऑनलाईन गाळप परवाने ही गोष्ट माझ्या अगोदर तयार झाली होती, पण मी आल्यानंतर 100% गाळप परवाने त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये येऊन पडत आहेत. त्याच्यासाठी साखर आयुक्तालयात यायची गरज नाही. ही गोष्ट पण आपण 2 वर्षापासून सुरू केली. एकूण 45,000 कोटी रुपये इथेनॉल डायव्हर्शनमुळे यावर्षी वाचतील आणि ही संख्या दरवर्षी साधारण 10 ते 15,000 कोटीने वाढत जाणार आहे. कामगारांचं कल्याण हा जो विषय होता त्याच्यासाठी यावर्षी महामंडळ निर्माण झालं. याच वर्षी आपण कारखान्यांचं ऑडिट करणारे एक टेम्पलेट तयार केली की कारखान्याला स्वतःचंच ऑडिट करता येईल, म्हणजे त्याला ती माहिती भरली की कळेल आपण ह्याच्यात मागे आहोत आणि ते कुठल्या गोष्टीला किती गुणांक दिले ते पण आम्ही 200 मार्काचं ऑडिट, सेल्फ ऑडिट सिस्टम निर्माण केली आहे. कामगारांसाठी जे महामंडळ निर्माण केलं त्याला आपण 10 रुपये टनामागे साधारण 132 कोटी रुपये यावर्षी जमा होतील अशी अपेक्षा आहे. अनेक कारखाने जे 50 साली 60 साली आपण ज्यांना भाग भांडवल दिलं, खरं म्हणजे अशी अपेक्षा होती की त्यांनी 10 वर्षामध्ये सगळं भाग भांडवल परत द्यावं आणि नव्या येणाऱ्या कारखान्यांना हे पैसे देता येईल, पण अशी गोष्ट झाली नाही. आजच्या तारखेला 3,500 कोटी रुपये जे कारखाने 60 साली 70 साली 80 साली स्थापन झाले आणि सरकारने भाग भांडवल दिलं, केवळ त्या भाग भांडवलाला व्याज नसल्यामुळे कारखाने परत देत नाही पैसे असं लक्षात आलं. आपण यावर्षी 50 रुपये टॅगिंग आणि 25 रुपये टॅगिंग ज्याची परिस्थिती चांगली नाही त्यांना केलं, त्यामुळे 34 कोटी रुपये यावर्षी वसूल झाले आहेत. त्याच साखर कारखान्यांनी की ज्यांची तयारी नव्हती त्यांनी 34 कोटी रुपये परत दिले आहे सरकारला. जे साखर कारखानदारीच्या गुणांच्याबद्दल चर्चा करतात त्यांना ह्या पण विषयाचा आढावा घ्यायला पाहिजे की जर मी एक कारखान्याचा एक्सपान्शन करणार आहे, 3,000 टनावर मी 5,000 टनावर जातो आहे, तर मला एक्सपान्शनला पैसे आहेत पण सरकारचं भाग भांडवल परत द्यायला पैसे नाही, ही गोष्ट म्हणजे न पटणारी आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या कारखानदारांना की जे शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी पैसे परत करायला पाहिजे. अन्य सुधारणामध्ये 1,37,000 टन प्रतिदिन गाळप क्षमता हे पण डिस्काउंट करूनच आपल्याला प्लॅनिंग करायला पाहिजे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडे गेले 3 वर्षामध्ये जर हिस्सा बघितला तर महाराष्ट्राचं ब्लेंडिंग 18-19मध्ये 4.92%, भारताचं नंतर 5% झालं, मग 8.1% झालं. महाराष्ट्र नेहमीच भारताच्या ब्लेंडिंग पर्सेंटेजमध्ये पुढे राहिला आहे. आज अखेर 10.25% ब्लेंडिंग जे टार्गेट 2023चं आहे ते महाराष्ट्राने आत्ताच गाठलं आहे. 10%च्या पुढे ब्लेंडिंग अपेक्षित आहे, ते आपण गाठलं आहे. यावर्षी 8,000 कोटी रुपये कारखान्यांना इथेनॉलमधून मिळतील. म्हणजे एक गणित असं स्पष्ट दिसतं आहे, जर 42,000 कोटीची FRP असेल तर 10,000 कोटी रुपये इथेनॉलमधून येतील. पुढच्या वर्षी 14,000 कोटी होतील. अजून 2 वर्षानंतर 50% पैसे इथेनॉलमधून येणार. या दिशेने आपला साखर कारखानदारीचा प्रवास सुरू आहे. हे त्याचंच प्रतीक आहे. उत्तर प्रदेशने किती साखर बनवली आणि महाराष्ट्राने किती, कर्नाटकने किती हे आहे. तर उत्तर प्रदेशच्या पुढे जाता येईल का अशी एक कमिटी राज्य शासनाने केली होती. आम्ही आत्ताच त्याचा रिपोर्ट देत आहोत की आता उत्तर प्रदेशच्या पुढे जायची गरज नाही. उत्तर प्रदेशच्या 35 लाख टनाने आपण पुढे गेलो आहोत. त्यामुळे ही जेव्हा कमिटी उत्तर प्रदेशला स्थापन होईल तेव्हा आपण त्यांना मार्गदर्शन करू असा त्याचा अर्थ आहे.
FRP हे 1,00,000 कोटीचं टर्नओव्हरचे फिगर पण आपण एवढे दिवस टर्नओव्हरच्या भाषेत कारखानदारे बोलतच नव्हते. आपण फक्त FRPचं बोलतो आहे. माझं काय मत आहे, सगळ्या पातळीवर आपण म्हणतो की साखर उद्योग काय करतो, किती लोकांना रोजगार देतो, किती वीज निर्मिती करतो, त्यातनं किती टर्नओव्हर होतो. यावर्षी 42,000 कोटीची FRP होईल, 9,000 कोटीचं इथेनॉल होईल, कोजनमधून 6,000 कोटी मिळतील, रेक्टिफाईड स्पिरिटमधून 5,000 कोटी मिळतील, मद्य व्यवसाय 12,000 कोटी, कन्व्हर्जन कॉस्ट 1,000 कोटी, बगॅज 500 कोटी, मोलॅसिस नेट 4,000 कोटी, कामगारांचं वेतन 600 कोटी आणि नवीन शुगर मशिनरी जी एक्सपान्शनला येते ती 6,000 कोटी, साखर निर्यात 300 कोटी, GST, CGST आणि राज्य उत्पादन शुल्क 6,000 कोटी. म्हणजे 1,00,000 कोटीच्या पुढेच आपण चाललो आहोत. याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहे. सोलर प्रोजेक्टचं उत्पन्न आपल्याला अजून एक 20 कोटीपर्यंत नेता येऊ शकतं फार इझिली. आहे त्या जागांचा वापर करायचा आहे. नव्याने इन्व्हेस्टमेंटसुद्धा न घेता हे करता येऊ शकतं. पुढच्या स्लाईडमध्ये मी 2 गोष्टीच फक्त सांगणार आहे. FRP प्रमाणे आजच्या तारखेला 95.28% पैसे शेतकऱ्यांचे देऊन झाले आहेत आणि थकीत FRP फक्त 4.72% एवढी शिल्लक राहिली आहे पुढच्या महिन्याभरात. आणि हा विन विन फॉर्म्युला आहे. शेअर मार्केटद्वारे भांडवल उभारणीमध्ये महाराष्ट्रातला एकही कारखाना दिसत नाही. सगळे कर्नाटकचे कारखाने आहे. फक्त ऑनलाईन त्यांना जे मोठं कंप्लायन्स द्यावं लागतं ते देण्याची आमची तयारी नाही. आपल्याला कुणाचाच डेटा कुणाला शेअर न करण्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे तो माझं म्हणणं एक तो घालवायला पाहिजे. कारण सेबी आहे, सगळे लोक आहेत, ते तुम्हाला ट्रान्सपरंटली डेटा मागणार, टर्नओव्हर मागणार. हे सगळं शेअर केलं तर तुम्हाला 200 कोटी नाही 400 कोटी रुपये स्वतःहून शेअर होल्डर टाकतील.